हाय गाईज, जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जी लोक आपल्या वाईटवर टपलेली आहेत ती लोक आपल्याला जादूटोणा करतात, काळी जादू करतात. हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तेच मला आता तुम्हाला सांगायचंय. पुढची मी माझ्यासोबत काय घडलं होतं ते सांगितलं होतं तुम्हाला, पण पूर्ण नव्हतं सांगितलं. तर बघा, आमच्या घरामध्ये सतत भांडणं वगैरे व्हायची, पण हे माझ्या लवकर लक्षात आलं नाही. मला सारखं वाटायचं मी उगाच याच्याशी लग्न केलंय, मी पस्तावले याच्याशी लग्न करून. सुरुवातीला माझा नवरा किती चांगला वागत होता माझ्याशी, पण आता असा वागतोय ना की एक साप आणि मुंगूस यांची जे दोघांची जे पटत नाही ना, तसंच आमचं झालं होतं एकदम. काही वर्ष उलटून गेल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की असं पण असू शकतंय की त्या लोकांनी आमचं लग्न तुटावं, आमच्यामध्ये वाद व्हावे सतत, आमचं चांगलं नको व्हायला म्हणून काहीतरी केलं असेल. म्हणून मी चौकशी केली माझ्या नवऱ्याबद्दल की खरंच असं झालेलं आहे का. तर मी गेले ना, मी जो असं बघतात ना लोक, त्यांच्याकडे मी गेले होते. तर मला त्या बाईने मला सांगितलं की हो, तुझ्या नवऱ्याला करणी केलेली आहे, जेणेकरून तुझा नवरा सतत असं वागतो तुझ्यासोबत. तेव्हा मग मला त्या बाईने काही उपाय सांगितले करणी वगैरे काढायला, ते मी केले आणि निघाली ती करणी. ही खरी गोष्ट आहे, ही खोटी गोष्ट नाही, अगदी खरी आहे. ती करणी पहिल्या ह्याच्यात नाही निघाली, 2-3 वेळा जसं जसं सांगितलं तसं मी केलं ते. तर माझा नवरा नंतर मग कोरोना आला. कोरोनामध्ये माझ्या नवऱ्याने आम्हाला गावाला नेऊन सोडलं, कारण माझा नवरा हॉस्पिटलमध्ये जॉब करायचा. माझ्या नवऱ्याला सुट्टी नव्हती. कोरोनामध्ये वॉर्डबॉय लोकांना सुट्टी नसते, तर ह्यांना जावं लागायचं. मग आम्ही सगळी खूप घाबरलो होतो की कोरोना एवढा जास्त पसरलेला, सगळीच घाबरलेली होती. तर माझा नवरा मला बोलला की तुम्ही गावाला जा, कारण मी हॉस्पिटलमध्ये जॉबला आहे, उगाच तुम्हाला काही प्रॉब्लेम नको. माझा तन्मय, माझा प्रेम, ही मुलं पण लहान होती, मुलांना जास्त धोका होता. आणि त्यावेळेस साधी सर्दी जरी झाली तरी लोक घाबरायची. तर त्यावेळेला माझ्या नवऱ्याने आम्हाला सोडलं, माझ्या आईकडे नेऊन सोडलं त्यांनी माझ्या नवऱ्याने. तर मी 2 महिने मी राहिले माझ्या आईकडं. मग त्याच्यानंतर तरी कोरोना कमी झालेला, पण बंद नव्हता झाला. तर आम्हाला त्यांनी इकडे ठाण्याला आणून ठेवलं, म्हणजे त्याचं घर आहे ठाण्याला, तिथे आणून ठेवलं आम्हाला. नंतर 2 महिन्यांनी आम्ही आलो इकडे. तर त्याच्यानंतर माझ्या नवऱ्यामध्ये एवढा बदल झालेला पाहिला मी की माझा नवरा आहे ना खरंच खूप सुधारलेला. आणि मी जेव्हा गावाला चालले होते, माझ्या नवऱ्याची सगळी करणी काढल्याच्या नंतर मी गावाला गेले कोरोनामध्ये. आणि तेव्हा मी माझ्या नवऱ्याकडनं वचन घेतलेलं, एक वेळेस तू उपाशी राहिला तरी चालेल, पण तू त्या बाईने दिलेलं काही खायचं नाही माझ्या जावनी, कारण ती खाण्यातून घालते, खाण्यातून काळी जादू करते ती. तर माझ्या नवऱ्याकडनं वचन घेतलं, एक वेळेस तू उपाशी राहा, चहा पे, पाण्यावर खा, बिस्किट पाण्यात बुडून खा, पण तिच्या हातचं जेवण खायचं नाही म्हणजे नाही. तर माझ्या नवऱ्याने मला सांगितलं, बास, आपण आतापर्यंत एवढं भांडलो, आता सगळं व्यवस्थित होतंय, हळूहळू चांगलं होते, तर मी नाही खाणार तिच्या हातचं जेवण. नाही खाल्लं माझ्या नवऱ्याने, माझा शब्द पाळला माझ्या नवऱ्याने, नाही खाल्लं. ती ताट भरून जेवण वगैरे आणून द्यायची, पण नाही खाल्लं. तर मग नंतर माझा नवरा खूप चांगला मला लगेच एकदम मला लगेच तो जाणवलं की आता म्हणजे हे करणे काढायच्या आधी इतकं विचित्र, सतत भांडण, कुठल्याही गोष्टीवरून भांडण. तर मग नंतर मला जाणवलं की आता हा माणूस सुधारलाय, आता बास, आता काळजी घ्यायची का त्या बाईच्या हातचं काही खाऊन द्यायचं नाही. आणि ती बाई एवढी घाणेरडी वृत्तीची बाई होती ना, ती माझी जाऊ. तिच्या घरी कोणी येऊ, पाहुणे येऊ, जवळचे नातेवाईक येऊ, किंवा आजूबाजूची लोक जरी आली बसायला उठायला, तर आता घरी कुणी आल्यावरती चहा पाणी करतच ना माणूस, ती खायला आणणार आणि त्यात घालून आणणार, सगळ्यांना ती करणी करणार. तिने तर इतकी घाणेरडी वृत्तीची ती बाई आहे. तर तिने काय काय हरकती केलेली आहे मी तर तुम्हाला सांगायलाच ती. पण त्यानंतर आमचं सगळं चांगलं चालायला लागलं, ते तिला बघवाना झालं होतं ती. आणि माझ्या नवऱ्याने मला ठाण्याला नेऊन ठेवलं आम्हाला, मी आणि माझी 2 मुलं. त्याच्यानंतर मी 2 महिने होते तिथं, कारण आमचं घर मुंबईमध्ये होतं. माझं म्हणजे भाड्याच्या रूममध्ये होते मी मुंबईला, आणि त्यांचा जॉबही मुंबईला आहे. तर मग मी काय केलं, 2 महिने ठाण्याला होते, 2 महिने गावी होते माझ्या इकडे, 2 महिने ठाण्याला आले, 2 महिने ठाण्याला राहिले. पण त्या 2 महिन्यामध्ये मला तिची पूर्ण असलियत कळली, पूर्ण असलियत कळली. इतकी नीची बाई आहे ती, कळलं ना मला, की मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन की काळी जादू करणारी लोक किती घाण वृत्तीची असतात आणि त्यांची लक्षणं काय असतात, हे मी तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. की ही जे दुसऱ्यांवरती जळतात, काळी जादू करतात ती लोक, त्यांची आहे ना ओळख आणि वृत्ती काय असते ना, मी तुम्हाला सांगेल. म्हणजे तुम्हाला आहे ना पुढे जाऊन असली माणसं ओळखता येतील.
आणि तुम्हाला तुमचं घर वाचवता येईल. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल मी तुम्हाला. बाय.